जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना तुझा फोन आला होता मला. हिंदुत्वाची मशाल सतत ज्वलंत ठेवण्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्यातील 50 वर्षे वेचली असे हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आज पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहात. गेल्या 3 वर्ष आज झाली. 17 नोव्हेंबर 12 साली साहेबांचं निधन झालं. आज आपण ह्या आदरणीय व्यक्तीला, या एका शक्तीला मानवंदना देण्यासाठी इथे थांबलेलो आहोत. इथे आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम उरकायचा. मी सर्वांना विनंती करतोय की 2 मिनिट स्तब्ध उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण करूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज तृतीय स्मृतिदिन. बाळासाहेबांना जाऊन 3 वर्ष पूर्ण झाली, परंतु ते आजही या महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आज वास्तव्य करून आहेत. त्यांनी या मराठी माणसाला आणि हिंदुत्वाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी शिवसेना निर्माण केली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही घडलो. या शहापूर तालुक्यामध्ये शिवसेना गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी रुजवली. अनेक कार्यकर्ते शिवसेना प्रमुखांच्या विचाराने घडले. त्यांच्या अनेक स्मृती आज उचंबळून येतात. त्यांचा सहवास आम्हाला लाभला हे आम्ही आमचं भाग्य समजतो. ज्या वेळेला शिवसेना काहीच नव्हती तरीसुद्धा आम्ही 78 पासून विधानसभेच्या निवडणुका लढवत आहोत आणि त्या लढवत असताना शिवसेना प्रमुख आमच्याबरोबर या शहापूर तालुक्यामध्ये विधानसभा मतदारसंघात फिरायचे आणि फिरताना या स्थानिक ठिकाणचे भूमिपुत्रांचे प्रश्न काय आहेत हे आमच्याकडून समजून घ्यायचे आणि सांगायचे. त्या प्रश्नाला ते हात घालायचे, त्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करायचे. अशा पद्धतीनं स्वतः अभ्यास करणारा आणि कार्यकर्त्यांना घडवणारा असा एकमेव नेता असेल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 1-2 आठवणी आपणापुढे सांगू इच्छितो की 92मध्ये मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढलो होतो आणि स्वकीयांच्याच कपट कारस्थानामुळे माझा पराभव झाला होता. मी थोडा संतप्त झालो होतो आणि त्याच वेळेला मी कसारा ग्रामपंचायतचा उपसरपंच होतो आणि अशोक बांदेकर सरपंच होते. शिवसेना प्रमुखांच्या हस्ते त्या पाणी योजनेचं उद्घाटन करायचं होतं आणि त्या उद्घाटनाच्या वेळेस लाखोची पब्लिक त्या ठिकाणी जमलेली होती. शिवसेनेचे सगळे नेते होते. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब, गणेश नाईक, स्वर्गीय शाबीरभाई शेख, सतीश प्रधान असे दिग्गज त्या ठिकाणी होते आणि मी भाषण करायला उभा राहिलो. मी माझ्या पद्धतीने बोलायला सुरुवात केली. थोडंसं पाणी योजनेच्या विषयाच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी बोलायला लागल्यानंतर आमच्या नेत्यांना थोडंसं अकोड वाटायला लागलं. ते घाबरले आणि त्यांनी बांदेकरांना सांगितलं आणि बांदेकर येऊन मागे माझा झब्बा खेचायला लागली. त्या सगळ्यांना वाटलं की आता बाळासाहेबांच्या समोर हा काहीतरी बडबडतोय, बाळासाहेब रागवले तर काय होईल. पण अशा अवस्थेत मी मात्र न जुमानता मी माझं भाषण पूर्ण केलं आणि भाषण पूर्ण केल्यानंतर
बाळासाहेबांनी हात केला, जवळ बोलवलं, जाऊन पाया पडलो आणि या लाखाच्या पब्लिकमध्ये त्या माणसाने माझी पाठ थोपटली आणि असाच वाघासारखा बोलत राहा, असाच वाघासारखा जग, अशा पद्धतीने कार्यकर्त्याचं प्रोत्साहन देणारा, कौतुक करणारा नेता असा दुसरा झाला नाही आणि होणार नाही. मी त्यांना त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्रिवार अभिवादन करतो, मानाचा मुजरा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आहे. आजचा तिसरा स्मृतिदिन महाराष्ट्राच्या मातीने इतिहास घडवला आणि अनेक वीरपुत्रांना, नररत्नांना जन्म दिला. काहींनी मातीतून माणसं घडवली आणि मातीतून माणसं घडवणाऱ्यांपैकी प्रमुख माणूस सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. अनेक स्वप्न पाहिली, अनेक स्वप्न उराशी कवटाळली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ज्या वेळी धक्का आला, धोका आला, त्यावेळी या मातीतून नररत्नांचा जन्म झाला. आणि ज्या वेळेला मराठी माणसाची अस्मिता गुंडाळली गेली, मराठी माणसाच्या अस्मितेवर घाला झाला, त्यावेळेला शिवसेना प्रमुखांसारखं एक वादळ या महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं. संबंध जगातून कम्युनिस्ट ज्या वेळेला हद्दपार होत होते, त्यावेळेला मुंबईच्या मातीमध्ये कम्युनिस्टांचा धुमाकूळ सुरू होता आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उभे राहिले आणि या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. प्रबोधनकारांच्या आशीर्वादाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उभी राहिली आणि हळूहळू शिवसेनेनं मुंबई काबीज केली, ठाणं काबीज केलं, शहरं काबीज केली आणि एक दिवस असा आला की हा महाराष्ट्रावर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनासारखी माणसं, शिवसेना प्रमुखांसारखी माणसं यांना जे आयुष्य लाभतं त्यावरून कितीतरी वर्ष ते जगत असतात. शिवाजी महाराज गेले म्हणून त्यांचा विचार आज 300-350 वर्षानंतरही अधिकच स्फूर्तिदायी आहे. म्हणून शिवसेना प्रमुख गेले तरी महाराष्ट्रामधून शिवसेना आणि त्यांचा विचार जाणार नाही, अशा पद्धतीनं एक विचार त्यांनी या महाराष्ट्राला पेरलेला आहे. आज शिवसेना प्रमुखांची आपल्याला वारंवार आठवण येते. आज आरक्षणाचं जे राजकारण सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुखांची आठवण येते, कारण त्यांनी सांगितलं होतं की पोट फार महत्त्वाचं आहे. आज ज्या वेळेला आतंकवादाविरोधात शिवसेना प्रमुख त्यावेळेला बोलायचे, त्या वेळेला शिवसेना प्रमुख हे अत्यंत हिटलर आहेत, हुकुमशाह आहेत, अशा पद्धतीची चर्चा या देशामध्ये झाली. अमेरिकेने ज्या वेळेला हल्ला झाला तर अमेरिकेने चोख प्रत्युत्तर दिलं. आज परवा फ्रान्समध्ये हल्ला झाला तर फ्रान्सच्या जनतेनं अतिरेकींना ठेचून काढलं, दहशतवाद्यांचा बिमोड केला. शिवसेना प्रमुखांच्या विचारांची आज या देशाला गरज आहे आणि हे आपल्याला वारंवार जाणवतं आहे. अशा पद्धतीचे विचार ज्यांनी दिले महाराष्ट्राला, अशा पद्धतीचे विचार ज्यांनी देशाला दिले, ज्यांनी मराठी माणूस आणि अखेर शेवटच्या याच्यापर्यंत त्यांनी हिंदुत्वाला ज्यांनी झळाळी दिली, असे शिवसेना प्रमुख, त्यांचे विचार महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना शिवसेनेचे आधारस्तंभ सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा तिसरा स्मृतिदिन आहे. बाळासाहेब गेल्याने ह्या शिवसैनिक आम्ही सर्व पोरके झालो, परंतु आजही आम्ही त्यांची स्फूर्ती घेऊन बाळासाहेब आमच्यावर अजूनही लक्ष ठेवून आहेत का शिवसैनिक कुठे काय चुकतात का काय. आम्ही ज्यावेळेस काम करत असताना आम्हाला नेहमी बाळासाहेबांची आठवण होते. जर आमचं काय चुकलं तर बाळासाहेब आम्हाला रात्री स्वप्नात काय बोलतील काय, एवढं आजही आमच्या मनामध्ये, हृदयामध्ये त्यांचं जे असणं स्थान हे कायमस्वरूपी आमच्या मनात आहे. आज मागे तुम्हाला माहिती आहे, गेल्या 10-15 दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये सुद्धा शिवसेनेचा धसका घेतला होता आणि तिथे म्हणजे बाळासाहेबांनी जे काय आज रोपटं उभं केलेलं आहे त्याचा वटवृक्ष झालेलं आहे आणि त्याच्या सर्व शिवसैनिकांना त्याचा आधारस्तंभ आहे आणि विरोधकांना इव्हन पाकिस्तानचा धसका आहे, हीच आमच्या बाळासाहेबांची पुण्याही आम्ही समजतो आहे. मी बाळासाहेबांना
माझ्या शहापूर तालुक्याच्या वतीने जनतेच्या वतीने मानवंदन करतो आहे. कारण बाळासाहेब हे आमचे आधारस्तंभ आहेत, दैवत आहेत. अगदी आमच्या हृदयात असणारा त्यांचा एक कप्पा वेगळा आहे आणि तो शेवटपर्यंत आम्ही मरेपर्यंत आम्ही तो आमच्या हृदयात जपून ठेवू. आणि आम्ही म्हणतो आहे का बाळासाहेब वर आहेत, गेल्यानंतरसुद्धा आम्हाला बाळासाहेब मिठीत घेतील ही आजही आमच्या मनाची भावना आहे आणि माझीच नव्हे तर अख्ख्या शिवसेनेची भावना आहे. म्हणून मी माझ्या तालुक्या वतीने पुन्हा त्यांना मानवंदन करतो आहे. आणि आज त्यांच्या जाण्याने हे दुःख आमच्या सर्व शिवसेना जपण्याची परमेश्वर त्यांना बुद्धी देव, परमेश्वराने शक्ती देव. त्यानिमित्ताने मी आज त्यांना श्रद्धांजली म्हणणार नाही पण आदरांजली वाहतो आहे. धन्यवाद. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना बाळासाहेब जाऊन आज 3 वर्ष झाले. ही मोठी पोकळी आमच्यामध्ये निर्माण झाली. बाळासाहेब एक आगळं वेगळं रसायन होतं. पूर्ण भारताची राजधानी म्हणावी मुंबई हे एक नाक होतं आणि त्या मुंबईवर मराठी सत्ता राहण्यासाठी बाळासाहेबांनी तिथे प्रथमतः महापौर निवडून मराठी अस्मिता टिकून ठेवली. त्याचबरोबर बाळासाहेब हे रसायन असं होतं की बाळासाहेबांनी एक आवाज दिला की संपूर्ण महाराष्ट्र देश पेटून उठायचा आणि चांगल्या गोष्टीसाठी बाळासाहेबांना सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे जात असत. अशा प्रकारच्या बाळासाहेबांचं हे चांगलं नेतृत्व, वक्तृत्व आणि शिवसैनिक त्यांचे कवचकुंडल आणि आज या शिवसैनिकांना ती पोकळी निर्माण झालेली आहे. आणि अशा पद्धतीने आज 3 वर्ष गेले पण बाळासाहेब आमच्यातच आहे असं आज आम्हाला वाटतं आहे. आणि आज त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या शहापूर तालुक्याच्या वतीने देत आहोत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना युद्ध सम्राट आमच्यातून 3 वर्ष झाले त्यांचं निधन झालं आणि शिवसेना ही पोकळी शिवसेना ही आमची संपली असा आम्ही सांगतो. आमचा वडील आणि आम्हाला ज्यांनी घडवलं, हिंदू कसं जगाचं ते शिकवलं आणि गरीबातला गरीब महापौर बनवले, सभापती बनवले, आमदार बनवले, हे फक्त बाळासाहेबांच्याच मध्ये कला होती आणि तेच घडू शकतो. मला वाटतं कोणत्याही नेत्यामध्ये अशी कला नाही. ते खरोखरच मुंबईमध्ये एक मुंबईचा राजा म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून मुंबई जी बी काय आहे बंद करण्याची किंवा अनेक कोणी अन्याय केले असेल, पाकिस्तानही कोणी काय केलं असेल तर ती मुंबई बंद करण्याचं काम बाळासाहेबांच्याच मध्ये आहे, दुसऱ्या नेत्यांच्यामध्ये नाही. आणि ही कोणत्यावर अन्याय झालं, कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झालं तर बाळासाहेबांचं नाव घेतलं तर चांगले भले नेते घाबरायचे. आज हिंदुस्थानमध्ये नाही अख्ख्या जगामध्ये बाळासाहेबांचं नाव आहे. त्यांच्या कृपेने आम्ही सगळे शिवसैनिक ह्या शहापूर तालुक्यात घडलो आणि त्यांच्या विचारांनी त्यांचा आशीर्वादच घेऊन आम्ही पुढे जात आहे ना पुढे काम करणार आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भगिनींना आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये चादरी वाटपाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे. आम्ही सर्व महिलांनी महिला वॉर्डमध्ये, डिलिव्हरी वॉर्डमध्ये प्रत्येक महिलेला बाळासाहेबांची जाणीव करून आणि शिवसेना पक्षाची जाणीव करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि प्रत्येकीला एक चादर आम्ही वाटप केलेले आहे. आजचा दिवस हा आम्हाला अतिशय मोलाचा आणि अर्थात थोडा दुःखाचा पण वाटत आहे, कारण आमच्याकडनं आमचे पिताश्री ईश्वराने हिरावून नेलेले आहेत. पण त्यांची आठवण आम्हाला नेहमी येत असते आणि आम्ही हा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आमचा कार्य पार पडत असतो. आठवणी ज्या वेळे बाळासाहेब नाशिकवरून शहापूरला आलेले, प्रथमच आमची महिला आघाडी स्थापन झाली होती 1978 साली. त्यावेळेला सगळे म्हणत होते कार्यकर्ते, तुम्ही बाजूला बाळासाहेब काय घेणार नाही. पण बाळासाहेबांनी सांगितलं नाही, माझ्या महिला जर 2 तास माझ्यासाठी ताटकळत राहिलेल्या आहेत तर मी त्यांच्याकडनं निश्चितच ओवाळणी करून घेईल. आणि आम्ही पेढा दिला तर त्यांचे बॉडीगार्ड असतात, ते म्हणणार नाही ना पेढा खा, पण आमच्याकडनं त्यांनी पेढा पण खाल्ला. आम्हाला इतका आनंद झाला तो क्षण मी कधीही मरेपर्यंत विसरणार नाही. मी शिवसेनेशी निष्ठा